ओम साईराम मित्रांनो, मी भावेश राणे आणि मी तुमचं स्वागत करतो भावेश राणे ब्लॉग्समध्ये. नमस्कार मित्रांनो, काल होती महाशिवरात्री म्हणजे 26 फेब्रुवारी होती काल आणि काल महाशिवरात्री होती. तर मग काल पूजा होती म्हणजे सत्यनारायणाची पूजा होती, तेव्हा नाही आलो मी. आणि आज आहे महाशिवरात्रीचा महाप्रसाद, कारण की काल सर्वांचा उपवास होता म्हणून मग आज महाप्रसाद ठेवलाय. तर आज मी आलोय मावशीच्या इथे महाप्रसादासाठी, महाशिवरात्रीचा महाप्रसादाची तयारी. तर चला. ते इथे खाली छोटं मैदान, इथे मिठाई बनते मित्रांनो या रूममध्ये. आणि याच्या मूर्त्या त्या महाशिवरात्री दिवशी त्यांनी काढल्या होत्या, तर आता त्यांनी कपड्यांनी बांधून ठेवलं आहे. असं काहीसं दिसतं डेकोरेशन. हाय मी, आणि हा जो मागे दिसतो तो माझा भाव. हे आहे मित्रांनो महादेवाचं मंदिर, आणि आतमध्ये बघू शकता किती मोठं वाढतं झाड आहे, आणि खिडकीवरती महाराजांचा बॅनर लावला आहे त्यांनी. हा आहे मित्रांनो मोठा मैदान, इथं आम्ही सर्व खेळतो, जे काही खेळायचे ते क्रिकेट वगैरेपासून सर्वच. आणि मित्रांनो इथेच असणार आहे आपला महाप्रसाद. आणि मंदिराचं तुम्ही डेकोरेशन बघू शकता, स्टार बनवलं आहे मस्त, आणि बाजूला मंडप पण घातला आहे. तर मग चला आतमध्ये मंडपमध्ये जाऊन बघूया की काय करतात सर्व. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे कांदे सोलत आहेत, आणि त्याच्यात मागे इथे हिरवे मसाले, आणि इथे जेवण बनतं आहे आता दुपारसाठीचं. त्यानंतरला मग रात्रीचं बनणार जेवण. तर मित्रांनो आता आपण आहे ना मासे यांना त्यांचं खाणं घालूया. अजून 3 ते 4 दाणे टाकायचे आहेत फक्त. तर घेऊया आणि टाका. एकच मासा आहे, त्याचं नाव पण नाही मला आता आठवत आहे. आणि काय माझा मासा नाही, माझ्या मावशीच्या इथं आलेलं, माझ्या भावानी केलं नाही, पाहिला आणि ते मासा. असं नाही टाकायचं. हे बघा दिसत असेल तर एवढंच टाकायला सांगितलं त्यांनी. दिखावत आहे. हा बघा, हा आहे तो मासा, आणि आपण टाकलं त्याला खाणं. तो आता त्याचं खाणं खाईल. अजून एक खाली एक मासा आहे, त्याला पण टाकूया आपण खाणं. ऑस्कर. तर मित्रांनो हा ऑस्कर मासा आहे, आणि वरती बघितला तो बेटा फिश ना. आणि जो आपण वरती पाहिला ना तो बेटा फिश होता, आणि याचं नाव ऑस्कर आहे. याच्या सोबतीला पण अजून होते, पण आता एकटाच राहिला आहे. मग आता त्याच्यासाठी आहे ना आपण एवढी अशी चिमूट भरूनच घेऊया. आणखीन भावानं सांगितलं नाही चिमूट भरच टाकायला. बघा आता खाणं टाकलंय, तसं तो खाणं खाईल. नका सुरू पण केलं खायला. मग चला त्या माशांना टाकलं आपण खाणं. आता माशांना तर खाणं टाकलं आपण, आता आपण म्हणजे जेवूया. त्यांना दिलं जेवायला, आता आपण जेवूया, कारण की आता 1-1:30 वाजायला आला असेल. मग चला. तर मित्रांनो खिचडी, नळ्या आणि लोणचं, आणि बाकीचं तर आता जेवण बनेल रात्रीचं. बघा बाकीची पण आता इथं खायला बसले आहेत स्टेजवरती वगैरे, बाकड्यावरती. तर मग चला आपण भेटू रात्री. मी जर आता आराम करतो. 5 hours later. तर मित्रांनो संध्याकाळ झाली, आणि तुम्ही डेकोरेशन बघू शकता, लाईटीने कसं चमकलेलं आहे सर्व. आणि मित्रांनो तुम्ही मैदान पण बघू शकता रात्रीच्या प्रकाशामध्ये कसं दिसते ते. बायकांनी ते सर्वांना वाढायला घेतले, आता कमी आहे, नंतरला बघा किती गर्दी होईल ते. आता हळूहळू जेवायला बसलं. आणि मंदिर पण बघू शकता तुम्ही, मस्त फुलांनी सजवलेलं आहे, म्हणजे महादेवाचं जे पिंडीच्या मागे आहे ते ओम लिहिले फुलांनी. तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता, इथं मागे जेवण वाढतायत आणि इथं जेवण बनवत आहेत. आता बघत असेल तुम्ही बऱ्यापैकी म्हणजे गर्दी वाढली मित्रांनो आता इथे. त्यानंतर आपण पण बसणार आहे जेवायला. तर एकदाचा आपला पण नंबर आला मित्रांनो त्या गर्दीमध्ये, आणि भावाच्या चेहऱ्यावर आनंद बघा, हसू कसं आहे ते. आता आपल्याला वाढायला घेतले ताटं आपली. बघा डाळ भात दिलं, आता भाजी पण देत आहेत. नंतर मग लोणचं पापड बिपड काय असेल ते मिळेल आपल्याला. मग आपण सर्वच करू जेवायला.
बस 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 2 hours later. मित्रांनो माझं आता जेवण झालंय तर मग चला जाऊ राऊंड मारायला आता. बघा मित्रांनो बोललेलो ना मी तुम्हाला की नंतरला बघा किती गर्दी जमेल ते. बघा आता किती मरणाची गर्दी आहे ते. तिथं मैदानात पण पूर्ण गर्दी आहे आणि इथं बाहेर पण पूर्ण गर्दी आहे. रांगच आहे मस्त. तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालंय. आम्ही महाप्रसादामध्ये जेवलो आणि आता आलो इथं राऊंड मारायला. ते सांगितलेलं आम्हाला की वाडा पण तिथे खूप जण होते वाढायला म्हणून मग आम्ही आलो. बस तिथे राहिलं तर मग कमी होती वाढायलाच जास्त होती. हा आलेले असं आणि जिथं तो म्हणजे हे ना जिथून ते गाभारा नाही ते नाही जिथे ना म्हणजे जेवण उचलून आणतात ना तिथे सर्व एकत्र घोळका करून बसत होते. कोण तो वाढणारेच एकत्र घोळका करून बसत होते. मग हे चुकीचं आहे. डिस्कशन चालू होतं त्यांचं. हा नाही तर काय असं डबा वगैरे भरून येतात हे चुकीचं आहे. आपणच होतो. दुसरं तिसरं कोण नव्हतं आम्हीच होतो तो डबा भरून येणारे. आमचाच डबा होता दिलेला. तर जाऊ दे ती वेगळी गोष्ट. हा तर हा होता मित्रांनो महाशिवरात्रीचा महाप्रसाद. काल पूजेला मला यायला नाही भेटलं. पूजेला पण यायचं होतं पण मम्मी नको बोलली यामुळे मग मी नाही आलो. आणि काल मला नीट बरं पण नव्हतं वाटत म्हणजे म्हणून मग मी नाहीच गेलो मग ते म्हटलं. पण आज आलो मी आणखीन आज कॉलेजला पण आलेलो ना तर आज कॉलेज होतं म्हणून मग मी तिथून डायरेक्ट इथं आलो महाप्रसादाला. तर असा होता हा महाप्रसाद मित्रांनो. तर मग चला आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका वेगळ्या नवीन विषयावरती. तर मग ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर मग चला बाय.